जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर हे पहा, तर आज आमच्याकडे छान असे फ्रेश असे पापलेट आणलेले आहेत. तर पापलेट फ्रायची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पापलेट छान असे 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आता मी एक अर्धा लिंब पिळून घेत आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि 1 चम्मच लाल मसाला टाकून घ्यायचा आहे. 1 चम्मच गरम मसाला आणि 1 चम्मच हळद टाकून घ्यायची आहे. तर आले, लसूण आणि कांदा याची छान अशी जाडसर अशी पेस्ट करून घेतलेली आहे. 1 चम्मच असं टाकून घेतलेला आहे आणि बारीक अशी चिरून कोथिंबीर घेतलेली आहे, ती देखील टाकून घेऊया आपण याच्यामध्ये. आणि सगळे मिश्रण छान असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. तर मच्छी आपण छान अशी टॉस करून घेऊया. त्याने काय होईल माहिती आहे का, मसाले छान असे आपल्या मच्छीला लागून जातील. तुमच्याकडे जर थोडा वेळ असेल तर तुम्ही मॅरिनेट करण्यासाठी थोड्या वेळ अशी मच्छी ठेवून देऊ शकता. पण मला मिस्टरांना टिफिनसाठी मच्छी फ्राय करायची आहे, त्यामुळे मी लगेच अशी फ्राय करून घेणार आहे. छान असा एक मोठासा प्लेट घेऊया आणि प्लेटमध्ये 3 चम्मच आपल्याला रवा घ्यायचा आहे आणि रवा आपल्याला मीडियम असा घ्यायचा आहे, कारण एकदम असा बारीक रवा देखील येतो. तर मीडियम असा रवा इथे आपल्याला वापरायचा आहे. तर 3 चम्मच रवा घेतलेला आहे मी आणि 2 चम्मच तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि एक छोटा असा चम्मच कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि 1 चम्मच मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच लाल मसाला घ्यायचा आहे आपल्याला. हे मिश्रण छान असं मिक्स करून घेऊया आपण. मच्छीची क्वांटिटी जेवढी असेल तेवढे तुम्ही रवा, तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लोअर याचे प्रमाण असे घेऊ शकता. पापलेटचे पीसेसला आता आपण रव्याचे कोटिंग करून घेऊया. छान असं प्रेस करून घ्यायचे आहे, जेणेकरून रवा, तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे ते छान असं आपल्या मच्छीला लागून जाईल. मच्छी फ्राय करायला तसा फारसासा वेळ लागत नाही, त्यामुळे गरमागरम अशी मच्छी फ्राय करून घ्या आणि मस्त असे गरमागरम खाऊन घ्या. आपण इथे याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर देखील वापरलेला आहे, त्यामुळे आपले पापलेटचे पीसेस छान असे क्रिस्पी असे होऊन जाणार आहेत. तर पाहू शकता आपले सगळे पीसेस छान असे फ्राय करण्यासाठी रेडी झालेले आहेत आणि इकडे आपला पॅन देखील छान असा गॅसवर जाऊन बसलेला आहे, गरम झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला 3 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता सगळे छान असं रवा कोटिंग लावलेले आपले पापलेटचे पीसेस आपण मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत पॅनमध्ये. तर सगळे पीसेस छान असे सेट झालेले आहेत पॅनमध्ये फ्रायसाठी. तर आता छान असे अलटी करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि मस्त असे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत सगळे पीसेस. तर आपण सगळे पीसेस आता पलटी करून घेऊया.
एक बाजू तर छान अशी शिजून झालेली आहे, त्यामुळे छान असे सगळे पीसेस आपण आता हळूहळू पलटी करून घेऊया. आमच्याकडे तर फ्राय फिश हे सगळ्यांची अशी फेवरेट अशी डिश आहे. कारण मग ते कोणतीही मच्छी असो, पापलेट असो, बागडा असो किंवा कोळंबी फ्राय म्हणा, फ्राय अगदी आवडीने सगळे खातात आमच्याकडे. तर आपल्याला छान असे क्रिस्पी असे करून घ्यायचे आहे सगळे पीसेस. गरमागरम अशी फ्राय मच्छी खाण्याची मजाच काही वेगळीच आहे. तर तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत हे फ्राय पीसेस खाऊ शकता किंवा चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकता. नुसते देखील तुम्ही खाऊ शकता. खूप छान अशी चव लागते खायला. तर आपले सगळे पीसेस छान असे 2-3 वेळा पलटी करून झालेले आहेत आणि कलर देखील पाहू शकता तुम्ही. खूप सुरेख असा कलर आलेला आहे आपल्या सगळ्या पीसेसला. तर पाहू शकता तुम्ही आपले पापलेटचे सगळे पीसेस छान असे रेडी झालेले आहेत खाण्यासाठी. छान असे मस्त असे क्रिस्पी असे झालेले आहेत. तर वरून छान असे कोथिंबीर टाकून घेऊया आपण. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.